सत्सा मित्रांनो, मी अर्चना अलवर, एक शेतकरी कन्या. तर माझे मिस्टर आर्मीत आहे आणि मी शेती सगळी स्वतः पाहत आहे. तर 5 एकर शेती आहे मला. तर आपण 4 एकर हरभरा केलाय आणि त्यामध्येच पपई केलेली आहे. तर हे शुक्रवारी मी व्हिडिओ घेतला होता. तर मस्त एकटी मुलांचं आवरलं-बिवरलं आणि शेतात गेले आणि हरभऱ्याची भाजी खुडत होते. तर त्या दिवशी 31 किलो भाजी खुडली आणि त्यानंतर भाजी घरी आणल्याच्या नंतर आपल्याला थोडी पांगून टाकावं लागते. तिच्यात लय गरमी असती आणि परत रात्रीचं 3 वाजता उठून पिशवीमध्ये भरायची असेल मार्केटला. 3 आमच्या इकडं मार्केट 4 वाजता चालू होतं पाठे. तर मग मी त्यानंतर गाडीवाल्या संग अगोदरच संध्याकाळच्या पारी कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यांना म्हणलं, "भाजी मला काय टू व्हीलरवरती नेता नाही यायची, मग तुम्ही मला घरी न्यायला या." तर ते घरी आले होते. भाजी गाडीत टाकली आणि हा रस्त्याने क्लिप घेतला होता. त्यानंतर हा क्लिप मी तिथं मार्केटमध्ये गेल्यावर घेतला होता. तर किती मस्त वाटते, इतका आनंद वाटतो असा भाजीपाला आपण पिकवायचा आणि आपण खुद नेऊन विकायचा. तर इतका आनंद आणि ह्या दिवशी इतका म्हणजे शुक्रवारी म्हणजे 5 शनिवारी मी मार्केटला गेले होते. तर अशी भाजी मला एका बाईला दिली होती. मग ती माफ केलं. त्यानंतर भाजी माझी 1 तासाच्या आतच विकून झाली आणि गाडीवाले काही लवकर येणार नव्हते. ते म्हणले, "तुम्ही बस स्टँडला जा आणि बसनी जा." तर मी बस स्टँडला आले रात्री 5 वाजता. मार्केटला पोहोचून 5 वाजेपर्यंत भाजी खपून गेली आणि मग मी बस स्टँडला तिथून पायी आले 1 किलोमीटरच्या अंतरावरती. तर असं मस्त बस स्टँड आमचं शिरूरचं बस स्टँड भरपूर मोठं केलेलं आहे आणि मग मी गाडीची चौकशी केली, की गाडी किती वाजता जाणार आहे श्रीगोंदा गाडी. तर मग मी त्यानंतर विचारलं आणि मग गाडी काही 6:30ला जाणार होती. मग 1 तास, दीड तास मग काय करायचं म्हणून म्हटलं बस थोडासा शॉर्ट घेतला. तर मस्त वाटतं म्हणजे आपण आणि इतका आनंद झाला, की भाजी पण लवकर खपली आणि चांगल्या रेटमध्ये गेली. मी गाडीमध्ये द्यायची ना भाजी अगोदर, म्हणजे अगोदर द्यायचे तर त्यांनी ₹80, ₹90, ₹100 किलोनी विकायचे. एक टाईमाला तर मी भरपूर 25 किलो भाजी दिली. त्यांनी अक्षरशः ₹80 किलोनी विकली. मला काही त्यांचा विश्वास बसला नाही आणि मग मी म्हणलं आता त्यांच्याकडे काय आपण माल द्यायचा नाही, आपण स्वतः घेऊन जायचा. तर आणि ते पैसे पण लवकर देत नसतं, काहीच नसतं. 8-8 दिवस पैसे मागून कंटाळा यायचा. त्यांना फोन लावला तर ते उचलत नसं. मग म्हणलं आपण स्वतःच घेऊन जायचं. तर मग मी घरी आले बसनी. एवढं आज संघर्ष किती आनंदी आहे. कुणीच नाही करू शकत. तर चला संघर्ष केल्यात, इतका आनंद असतं, लय खुशी आहे. आज लय लवकर भाजी खपली, म्हणजे अर्ध्या ते पाऊण तासातच भाजी खपली. तिथून मी 3 वाजताच गेले, भाजी भरली. इथून इथं गाडी बोलवली होती, गाडीत गेले बसून. येताना आता बसने आले. तर संध्याकाळी आता सकाळचं 7 वाजेपर्यंत परत घरी. तर किती संघर्ष करते एक फौजीची बायको असून. आता तुम्ही म्हणता तुला काय गरज आहे कष्ट करायची, तुला काय गरज आहे कष्ट करायची. हा आनंद आहे ना मित्रांनो, लय भारी आनंद, लय भारी. त्याचा नादच खोळा, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही, इतका आनंद होतो. संघर्ष भरपूर, मी लय संघर्ष करते ना, त्याच्यात यश पण इतकं मिळतं ना, ही पायी ना जमिनीवरती राहत नाही असे असते. इतकं संघर्ष करून एवढी खुश असते. तर चला, माझं आज माफ नाही काय म्हणजे एवढी खुश असते. तर आता आले मी घरी आले बाहेरून आणि गरम व्हायला लागलं. घरात आल्यावर जर्किंग काढलंय आणि इथं टाकलं फौजी साहेबांचं इथे फौज मधलं. तर अजून माझी चिल्ली पिल्ले तर अजून झोपलेलीच आहे. तर अजून झोपलेलीच आहे. ए उठा रे, चला उठा, शाळेत नाही जायचं का? उठ नका, गार लागली का सापडलाय उंदरावाणी, ही कशी मांजरावाणी. तर आणि मी आता आलं आणलं 1 किलो आलं आणलं आणि वाटाणा आणला 1 किलो. वाटाणा भरपूर प्रमाणात स्वस्त झालाय, 50 रुपये किलो. आणि हे पण 50 रुपये किलो आलं. आणि बटाटे आणले 2 किलो, 50चे 2 किलो. तर असे मिळून हा भाजीपाला आणलाय. आता इथून परत आवरायचंय. जाताना मी पीठ मळून गेलते, 3 वाजता उठले ना, त्या टायमाला पीठ मळलं होतं. तर मस्त आणि आता पीठ भिजलं असेल, मस्त मळून गेलते. तर पीठ मळलंय मस्त आणि आता चपात्या करायची, चहा करायची. आता पुरीला बटाट्याची भाजी करून देते, तिला नेऊन सोडते. त्यानंतर परत मुलाला पण 10:30 वाजता सोडायचे. त्यानंतर मला रानात जायचंय, भाजी खुडायची, परत शिरूरला जायचंय. तर अशी धावपळ करते. एवढा संघर्ष करून मला यश मिळतं, इतका आनंद होतो. आज तर भरपूर आनंदी आहे की भाजी लवकर गेली आणि 100 रुपये किलोनी गेली. 30 ते 31 किलो भाजी खुडली होती मी काल एकटीनं, आणि माझी मम्मी होती 2 तास. तर फक्त तिला 2 तास चालती, नाही तर बाकीचं मी थोडी लेट गेलते त्यामुळे तिला बोलवलं होतं. काल मूड नव्हता, पण मी काल पण तेवढी भाजी खुडली असती एकटीनं. एकटीनंच खुडली 30-31 किलो.
तर पहा 100 रुपये किलोनी गेली आणि आनंद भरपूर वाटतो आपल्या यशात, म्हणजे आपल्या संघर्षात यश हे मिळतं. मी इतकं संघर्ष करते, यश इतकं मिळतं ना, तर एवढा आनंद होतो ना त्या संघर्ष करून यश मिळाल्याच्या नंतर. हे जमिनीवर जे पाय ना आकाशात उडाल्यावर इतके असं वाटतं फुलपाखरूच झाले, इतकं आनंद होतो. हे आनंदाचा माझा माप नाही. तर चला आता मी आवरते आणि परत तुम्हाला दाखवते दुपारच्या पारी भाजी खोडताना, शिरोळला जाताना, शिरोळमध्ये विकताना. तर पहा सकाळच्या पारी मुलांना असं आडावं लागत आणि त्यानंतर मी चपाती इथं लाटत होते. तर पहा मुलाला म्हणत होते चल चहा चपाती खायला. चपाती नको का बरं? मुलगा नको म्हणत होता चहा चपाती, पण निसता चहा प्यायला पण चांगला नसतो. तर पहा त्याला मस्त चपाती फोडून दिली आणि त्याला चहा प्यायला दिला. तर पहा अशी माझी सकाळची धावपळ चालली होती. स्टॉप कर दिलं. तर पहा मस्त पीठ मळलेलं आहे आणि चपात्या पण इतक्या भारी होत आहे. पहा मस्त फुगल्यात आणि मस्त भाजलेत. अशा गरम गरम चपाती आणि चहा सकाळ सकाळ खायचा. त्यानंतर पहा बटाटे शिलत होते, मला बटाट्याची भाजी करून द्यावा. मुलाला दोघाला संगच करावं, पण दोघं संगच नाही जात. एक सकाळचं 6 वाजता जातो आणि एक दुपारचा 11 वाजता जातो. पहा म्हणजे दोन शिप आहे दोघांच्या अलग अलग टाईम. आणि इथून मला 5 किलोमीटरच्या अंतरावर नेऊन सोडायचं होतं, पण आज शनिवार होता म्हणून मुलीला 8 वाजता जायचं होतं आणि मुलाला 11 वाजता जायचं होतं. तर पहा बटाटे चिरून घेतले आणि मस्त भाजी केली. त्याच्यानंतर तिला सगळं आवरून द्यावं लागतं. तिची आंघोळ बिंघोळ झाली होती, पण डबा भरायचा, बाटली भरायची, सगळं मलाच खावं लागतं. तर पहा सगळं डब्बा बिब्बा ओके करून तिला चहा चपाती दिली. तिला बटाट्याची भाजी आणि चहा चपाती तिने खाल्ली आणि त्यानंतर तिला नेऊन सोडलं. तर पहा अशी माझी सकाळची धावपळ चाललेली असते आणि दररोजच असंच रुटीन असतं, दररोज धावपळ करत असते. तर पहा फक्त आज मार्केटला गेले होते, जेव्हा माल असं ना तेव्हा मार्केटला जात असते मी. तर पहा मस्त आता बटाट्याला तडका मारत आहे. इथं तेल टाकलं, जिरी टाकली, त्यानंतर कढीपत्ता पण टाकला आणि मग बटाट्याची केलेल्या फोडी टाकून दिल्या. पहा मस्त असं बटाटा करून घेते. तर मस्त मी एक्झिट फॅन चालू केला इथं. तर पहा सगळी म्हणजे घरात तडका आहे ना हे होत नाही, म्हणजे कसा मसाल्याचा तडका ठसका येत नाही, त्यामुळे एक्झिट फॅन चालू केला आणि घाई आणि पहा मग संगच आवरायचं काम चालू होतं. मसाला बिसाला सगळं डबे बिबे वरती ठेवत होते, म्हणजे कसं मला पण दुपारचं परत शेतात जायचंय, भाजी खोडायची, असं भरपूर काम चालत. तर पहा त्यानंतर मला शिरोळला पण जायचं होतं. पहा मग बटाट्याला असं तडका मारून घेतला आणि मी बटाट्यात अगोदर मीठ टाकत नाही, म्हणजे कोणत्याही भाजीत अगोदर मीठ टाकत नाही, नंतर टाकत असते. तर पहा बटाटा शिजून झाल्याच्या नंतर मीठ टाकलं आणि परत थोडंसं झाकण ठेवून मीठ विरघळेपर्यंत थोडंसं हे हे होण्यापर्यंत मी असं झाकण ठेवलं. तर पहा त्यानंतर मुलीचं आवरलं, तिची बाटल्या भरल्या, 2 म्हणजे ती 1.5 लिटर पाणी नेते, मग 2ही बाटल्या भरल्या, टिफिन बॅग मस्त आणि भरून ठेवली. तर पहा सकाळच्या पारी तिलाच थोडं लेट सोडायचं होतं म्हणून काही लय अडचण नव्हती. तर पहा मग इथं टिफिन बॅग भरली, तिची पाण्याच्या बाटल्या भरल्या. तर पहा इथं मस्त बटाटा आता शिजून झाला. इथं पहा आता डब्यात भरते आणि तिला नेऊन सोडते. आज मला काय देवदर्शनला जायचं नव्हतं, आज हिला बसनीच बसून देणार होते मुलीला. तर पहा मी तिला बस स्टँडला घेऊन आले आणि
तिला बसची वाट बघत बसले. तर पहा तिला मग त्यानंतर मी मुलाला पण आवरलं. मुलाला पण 11 वाजता नेऊन सोडलं. तर पहा अंघोळ-बिंघोळ करून मस्त आणि त्याला पण देवदर्शनाला नेऊन सोडलं. त्यानंतर मी शेतात गेले. मला परत भाजी खुडायची होती. तर पहा मग मी इथं भाजी खुडायला चालू केलं आणि म्हणजे भाजी खुडता-खुडता एक रील्स पण काढली आणि Instaवरती टाकली आणि पहा मस्त आता इथं गोणी भरून घेतली. ही गोणी 14 ते 15 किलो गोणी होती. तर पहा मस्त उचलून घेतली. आता मला इथून शिरूरच्या बाजारला जायची. पहाटे 3 वाजेपासून संध्याकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत पहा. त्यानंतर मला सत्संगला जायचं होतं ना नगरला. मग त्यांनी मला 5 किलोची ऑर्डर दिली होती. ती 5 किलो भाजी मी साईडला काढून ती वाळवायला ठेवली. तर पहा मला रविवारी उद्या जायचं होतं. तर पहा त्यानंतर उरलेली ही भाजी मी पिशवीत भरत होते. तिला जास्त गरमी असते मग शेतातून आणली, थोडी ओतली आणि मग त्यानंतर भरली आणि मग मार्केटला गेले. मार्केटला मी बसले होते थोड्या वेळ. ती 2-3 मापं दिले ₹40 पावशेरनी. पण त्यानंतर एक जण आले त्यांना मी मग 6 किलो भाजी दिली. म्हणजे ही टोटल 9 किलो भाजी भरली. तर पहा त्यानंतर मग मी असे थोड्या वेळ बसले होते. तर पहा या मावशी मला जागा देतात दरवेळेस आल्यावरती आणि त्यानंतर एक काका आहे ना, दर शनिवारी म्हणजे 2-3 शनिवारी मी जाऊन बसले होते हरभऱ्याची भाजी घेऊन. ते काका यायचे माझ्याकडून कंटिन्यू भाजी न्यायचे. तर पहा अशी मस्त हिरवीगार भाजी आणि उक्तं गिऱ्हाईक आलं मग मी ₹100 किलोनी त्यांना देऊन टाकलं आणि त्यानंतर मी मुलीला शाळेतून घेऊन आलते. येता-येता मग तिला पण आणलं आणि मग मी तर पहा संध्याकाळच्या घरी परत मी बाजार केला आणि त्यानंतर मी घरी आले. कसा वाटला व्हिडिओ जरूर कमेंट करून सांगा. सत साहेब.